मुंबई नाशिक नंतर आता नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुद्धा मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। सध्या श्रावण महिना सुरू झालेला असल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येत असतात। मात्र या खड्ड्यांमुळे या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। भाविक त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतायत। नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेवर अनेक दिवसांपासून छोटे मोठे खड्डे पडले होते। मात्र सध्या जर आपण बघतोय या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय। वाहन चालकांना या खड्ड्यातून जो आहे तो आपला प्रवास करावा लागतोय। खड्ड्यातून आपला रस्ता शोधत हे वाहन चालक ये जा करताय। सध्या श्रावण मासाला देखील सुरुवात झाली। अनेक भाविक हे मुंबई पुणे या शहरामधून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मात्र या भाविकांसाठी या रस्त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते। नाशिक मुंबई महामार्ग असेल, त्यासोबत आता नाशिक त्र्यंबकेश्वर हायवे असेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यावर खड्डे पडले। आपण जर सध्याची परिस्थिती जर बघतो या ठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले होते। मात्र आता गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली। आपण जर आता या ठिकाणी दुचाकी स्वार जर बघतोय, अक्षरशः छोटे मोठे खड्डे टाळून त्यांना पुढे जावं लागते। त्यामुळे छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे। वाहन चालकांचं देखील मोठ्या प्रमाणात वाहनांचं नुकसान होतंय। एकंदरीतच या सध्या नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची मोठी चाळण झाल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारगजेसह शुभम बोडके, एबीपी माझा, त्र्यंबकेश्वर, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।